नमस्कार. हनुमान जयंतीच्या दिवशी काय करावं किंवा काय करू नये किंवा कोणते उपाय करावेत की ज्यामुळं आपल्या घरात सुख, शांती, समाधान आणि संपत्ती येईल किंवा आपल्यावरील अनिष्ट शक्ती जर असेल तर ती नष्ट होईल, ते आता आपण पाहूया. आपल्यावर जर हनुमानाची कृपा व्हावी असं वाटत असेल किंवा तुमचं एखादं अडलेलं काम व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी काय करायचं? हनुमान जयंतीच्या दिवशी किंवा कोणत्याही शनिवारी एका वाटीमध्ये तेल घ्यायचं, त्यात 14 काळे उडीद टाकायचे, त्या तेलामध्ये स्वतःचा चेहरा बघायचा आणि मग ते तेल हनुमंताला किंवा मारुतीला व्हायचं. असं 5 शनिवार किंवा 7 शनिवार तरी करावं. एखाद्या व्यक्तीला अनिष्ट शक्तीचा जर त्रास होत असेल तर तो त्रास दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी त्या व्यक्तीवरून नारळ उतरवावा आणि त्यानंतर तो नारळ हनुमानाच्या देवळात नेऊन फोडावा. अशा व्यक्तीवरून नारळ उतरवल्याने त्या व्यक्तीच्या अंगातील अनिष्ट शक्ती त्या नारळामध्ये येते. असा नारळ हनुमानाच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी अनिष्ट शक्ती हनुमानाच्या सामर्थ्याने नष्ट होते. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला जो नारळ अर्पण करण्यासाठी तुम्ही घ्याल त्याची शेंडी हनुमंताकडे करायची आणि तो नारळ आपल्या हातात धरून 2 मिनिटं हनुमंतासमोर उभं राहायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवायची आहे. मग त्यानंतर तो नारळ हनुमंताच्या पायाजवळ ठेवायचा आहे. आपल्या पूर्ण प्रदक्षिणा झाल्यानंतर तो नारळ उचलून मग तो फोडायचा आहे. त्याचा अर्धा भाग देवाला द्यायचा आहे आणि अर्धा भाग तुम्ही प्रसाद म्हणून घरी न्यायचा आहे. शनिवारी किंवा हनुमान जयंती दिवशी तेल विकू नये किंवा विकत पण घेऊ नये, कारण ज्या शक्तींच्या त्रासापासून आपण सुटका करून घेण्यासाठी एखादा माणूस मारुतीला तेल अर्पण करत असेल तर ती शक्ती तेल विकणाऱ्याला त्रास देते. आता आपण सुद्धा हनुमानाच्या किंवा मारुतीच्या देवळात जाताना घरून तेल न्यावं. तिथं बसलेल्या लोकांकडून कधीसुद्धा तेल विकत घेऊ नये. एखाद्या व्यक्तीला जर कोणती बाधा झाली असेल तर अशा व्यक्तीला मारुती स्तोत्र रोज म्हणण्यास सांगायचं किंवा हनुमानाचा जेवढा नामजप करता येईल तेवढा त्या व्यक्तीला करायला सांगायचा. लवकरच तो बाधेतून मुक्त होतो. हनुमान जयंतीच्या दिवशी श्री हनुमंते नमः, श्री हनुमंते नमः हा जप अधिकाधिक करावा. जेवढा तुम्हाला जमेल तेवढा करावा. बजरंगबली तुमच्यावर खूप प्रसन्न होतील. एखादी व्यक्ती जर आजारी असेल आणि ती मारुतीच्या मंदिरापर्यंत जाऊ शकत नसेल तर आपण काय करायचं? त्या व्यक्तीची सगळी बाधा दूर व्हावी म्हणून एका डब्यात तेल घ्यायचं, पसरट डब्यामध्ये तेल घ्यायचं. त्या डब्यामध्ये त्या व्यक्तीला आपला तोंडाळा म्हणजे चेहरा पाहायला सांगायचा. त्या व्यक्तीने चेहरा पाहिल्यानंतर तो डब्याला झाकण लावायचं आणि तो डबा आपण नेऊन मारुतीच्या पायावर किंवा मारुतीला अर्पण करायचं ते तेल. अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर त्या व्यक्तीची बाधा दूर होते. रुईच्या पांढऱ्या फुलाचं जर झाड तुम्हाला कुठं मिळालं तर ती पांढरी फुलं घेऊन या. हनुमान जयंतीच्या दिवशी ही पांढरी फुलं मारुतीच्या पायाजवळ वाहा आणि नंतर ती फुलं घरी घेऊन जा आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. लवकरच तुमची भरभराट होईल. हनुमान जयंतीच्या दिवशी किंवा नाही जमलं तर कोणत्याही शनिवारी अख्खे उडीद घ्यायचे आहेत आणि सकाळी लवकर उठून सूर्य उगवायच्या अगोदर आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींवरून आपल्या घरावरून 3 वेळा हे उडीद उतरायचे आहेत आणि जिथं कचरा किंवा उकिरडा आहे तिथं हे टाकायचे आहेत. हे केल्यामुळं आपल्या घरातील भांडणं, कटकटी सगळ्या कमी होतात. आपल्या घरात आनंद निर्माण होतो. हे सोपे उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी किंवा कोणत्याही शनिवारी तुम्ही करा. त्यामुळं तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान येईल. धन्यवाद.